नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोलिसांचा धाक पाहायला मिळाला आहे। कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला। सुंदरनगर आणि फर्नांडिसवाडी परिसरात कोयते घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 7 आरोपींना अटक करून त्यांनी ज्या परिसरात दहशत निर्माण केली होती त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। 20 जुलै 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास सुंदरनगर आणि फर्नांडिसवाडी परिसरात वर्चस्वाच्या वादातून 2 गट आमने सामने आले। हातात कोयते घेऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत अनेक वाहनांची तोडफोड केली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले। तपासादरम्यान सुंदरनगर प्रकरणात आजिम शेख, इझान शेख उर्फ इन्नी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली। तर फर्नांडिसवाडी प्रकरणात विजय बहेनवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडर उर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे या आरोपींनी ज्या भागात दहशत माजवली होती त्याच परिसरात पोलिसांनी त्यांना फिरवत कायद्याचा धाक दाखवला। या कारवाईचा उद्देश गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे हा होता। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुयोग वायकर, एपीआय लोकेश पवार आणि त्यांच्या पथकाने केली। पोलिसांनी या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।